नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल. तर चला कथेला सुरुवात करूया. मी आणि माझा मित्र सौरभ बालपासूनचे जिवलग. कॉलेज, भांडण, मुली, मजा सगळं एकत्रच केलं. पण पुढे सौरभचं लवकरच लग्न झालं, आईवडिलांच्या पसंतीने. वहिनींचं नाव श्रुती. श्रुती अतिशय गोड स्वभावाची, सुंदर, सोज्वळ. पहिल्यांदाच भेटलो तेव्हा ती खूप लाजळू वाटली, पण हळूहळू ओळख वाढली, गप्पा होऊ लागल्या. सौरभ ड्युटीवर असायचा. त्याचं पोलीस डिपार्टमेंटचं ट्रेनिंग सुरू होतं. आठवड्याला फक्त एकदा घरी यायचा. तेव्हा मी त्याच्या घरी जात असे, वहिनीला काही लागेल का हे बघायला. आधी फक्त मदतीसाठी, नंतर गप्पा वाढल्या, थोडी सहजता आली. ती कधी टेरेसमध्ये बसून केस सुकवत असे, तर कधी पुस्तकात हरवलेली. एकदा तिने विचारलं, तुला प्रेम झाले का कधी? मी हसून म्हणालो, नाही ग, पण काहीसं जाणवतंय हल्ली. ती शांत झाली, हळूच माझ्याकडे पाहिलं. माझं लग्न ठरलं होतं, पण मनात अजून बरंच काही अपूर्ण आहे. त्या वाक्याने काहीतरी हललं होतं. हळूहळू आमचं नातं बदलत गेलं. ती एक दिवस म्हणाली, सौरभ चांगला आहे, पण तो माझ्या मनाशी जोडलेला नाही. तो फक्त जबाबदारी निभावतो. पण मी स्त्री आहे, भावना आहेत, त्याचं काय? त्या दिवशी आमच्या नजरा एकमेकावर स्थिरावल्या. मी तिच्या डोळ्यात पाहिलं, एकटेपणाची तळमळ, स्पर्शाची भूक आणि ओळखीची आस. माझं मन जडलं होतं तिच्याशी, पण गिल्टसुद्धा होतं. तो माझा मित्र आणि ती त्याची पत्नी. पण भावना त्या कोणत्या परवानगीची वाट पाहतात? सौरभने श्रुतीला सांगितलं की तो 15 दिवसासाठी ट्रेनिंगला जाणार आहे आणि सौरभ ट्रेनिंगसाठी 15 दिवस बाहेर गेला होता. त्या रात्री मी तिच्या घरी गेलो. ती एकटी होती. तिने चहा ठेवला होता. गप्पा सुरू झाल्या, जुन्या आठवणी, फोटो, गाणं आणि थोडं हसू. तिचे केस मोकळे होते, चेहरा थोडा ओलसर. आज तू फार गोड दिसतेस, मी नकळत म्हणालो. ती काहीच बोलली नाही. हळूच समोर आली. आमचं अंतर उरलं नव्हतं. मी तिच्या जवळ सरकलो. ती थोडी थबकली, पण थांबली नाही. त्या रात्री भावना शब्दाच्या पलीकडे गेल्या. पुढच्या दिवशी तिने विचारलं, हे चूक होतं का? मी म्हणालो, नाही माहीत, पण खरं होतं. ती हसली. कधी कधी चूकसुद्धा मनापासून असते. ट्रेनिंगनंतर सौरभ परत आला. सगळं नेहमीसारखं चालू होतं, पण आमचं नातं आतून बदललेलं. मी कमी भेटायला लागलो. मनात अपराध भावना आणि आठवणी सतावत होत्या. ती मात्र शांत होती, जणू त्या एका रात्रीने तिचं अपूर्ण काहीतरी पूर्ण झालं होतं. आजही मी कधी तिच्या आठवणीत हरवतो. आमचं नातं न नावाचं होतं, न जगासमोर असलेलं, पण त्या एका रात्रीने आम्ही दोघांनी एकमेकात हरवलेलं काही गवसलं होतं. काही गोष्टी अधुरी राहतात, पण त्या अधुरेपणात सुद्धा एक वेगळी पूर्णता असते. त्या रात्रीपासून मी तिच्या घरी फारसं जात नव्हतो, पण मनात शांतता नव्हती. तो स्पर्श, ती नजर आणि तिच्या ओठावरचा तो एकटा क्षण, सारं काही सतत डोळ्यासमोर. सौरभ परत आला होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात नेहमीसारखं प्रेम. काय रे, आता भेटत नाहीस? त्याने विचारलं. मी हसून टाळलं. वहिनी माझ्याकडे फार बघायची नाही.
पण एकदा ती स्वयंपाक करत होती तेव्हा हलक्या आवाजात म्हणाली, त्याला काही सांगायचं नाही. मी नाही बोलणार, मी उत्तर दिलं. पण आवाजात गोंधळ होता. सचिन, एक कॉमन फ्रेंड, आमचं एकत्र फोटो बघतो. त्याचं सहज वाक्य, वा रे, तुझ्या वहिनीशी भारी पटते तुमची. सौरभने ते ऐकलं. चेहरा थोडा बदलला. त्या रात्री त्याने मला थेट विचारलं, काही आहे का गडबड? मी गप्प बसलो. तिच्या डोळ्यात काही बदल वाटतो आणि तुझ्यातही. सौरभचं लक्ष तीव्र होतं. मी मान खाली घातली. बोल रे. त्याचा स्वर कठीण झाला होता. मी मान वर केली आणि स्पष्ट सांगितलं, ती एकटी होती आणि मी सुद्धा. त्या रात्री काहीसं घडलं, पण प्रेमाने नाही, एकटेपणाने. तो स्तब्ध झाला. खोलीत श्वास सुद्धा थांबलेला वाटला. तुला माहिती आहे का तू काय केलंस? त्याचा आवाज तडाखे बंद होता. माहिती आहे, पण ती तुझ्या संसारात हरवलेली होती. एक माणूस म्हणून मी तिला समजून घेतलं, तेवढंच झालं. त्या रात्री तो बोलला नाही. दुसऱ्या दिवशी वहिनीने मला फोन केला. त्याने मला काहीच विचारलं नाही, पण नजरेत सगळं होतं. मी म्हणालो, माफ करशील का? ती म्हणाली, तू मला माणूस म्हणून समजून घेतलंस, पण संसाराच्या रेषा ओलांडल्या. आता त्याच्या क्षमतेत आहे सगळं. काही दिवसांनी सौरभने मला बोलावलं. मी तुझ्यावर रागवलेलो नाही, पण आता तुझ्याशी नातं ठेवू शकत नाही. मी मान हलवली. ती माझी पत्नी आहे. तिला समजून घ्यायचं काम माझं होतं, पण मी चुकलो. पण तरीही तू माझ्या पाठचुटीचा मित्र आहेस, हे विसरता येणार नाही, पण विसरावं लागेल. आज ती माझ्या आठवणीत आहे. सौरभ आणि ती अजून एकत्र आहेत, सावरत आहेत. कधी त्यांच्या फेसबुकवर फोटो पाहतो, दोघं एकत्र हसताना. कधी कधी वाटतं आपण त्यावेळी फक्त थांबायला हवं होतं. पण काही क्षण थांबत नाहीत. आजची कथा आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. सोबतच आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.